महाकुंभला जायचं होतं पण तिकीट्स काही मिळत नव्हते. मग आम्ही ठरवलं की तत्काळ तिकीट्स काढायचे. त्यासाठी आम्ही सकाळी 4:30ला आलो डोंबिवली स्टेशनला. इकडे आलो तर भरपूर लोक ऑलरेडी बसलेले होते. कोणी रात्री 3 वाजता येऊन बसलेले होते तर कोणी 2 दिवस आधीपासून बसले होते. कोणाला तत्काळ तिकीट पाहिजे होते तर कोणाला 2 महिन्यानंतरचे तिकीट्स. थोड्या वेळात RPF वाले आले आणि सगळे लोक जमा झाले. सारिका तिकडे सगळ्यांना खूप हेल्प करत होती. मग सगळ्यांचे फोटोज काढून झाले. आम्हाला थोड्या वेळात परत फोटो काढायला यायचं होतं. तोपर्यंत आम्ही विचार केला की थोडासा नाश्ता करून घेऊया. हळूहळू उजेड होत होता आणि 8 वाजता ज्यांना 2 महिन्यांनी तिकीट पाहिजे होते त्यांची लाईन लागली. कोणाला इथे कन्फर्म तिकीट मिळालं तर कोणाला वेटिंगवाले तिकीट्स मिळाले. आमचा नंबर इकडे 11 वाजता येणार होता. शेवटचे 4 मिनिटं राहिलेत आणि आता आम्हाला धगधग होते तिकीट भेटेल की नाही भेटेल. सारिका जाऊन राहिली आहे तिकडे. बघूया तिकीट भेटते की नाही, तुम्हाला अपडेट देतो. होपसो भेटून जाईल, कारण जो पहिला असतो तत्कालमध्ये त्याला तिकीट भेटतंच. बघूया आम्ही आता काय होतं, आम्हाला तिकीट भेटते की नाही. गाईस तिकीट भेटलं, गाईस तिकीट भेटलं. ही पण खुशी आहे, ही पण खुशी आहे. हिच्या मेहनती मुलं तिकीट भेटलेत. 4 ते 5 दिवस रोज येत होते, रोज अभ्यास केला तिने आणि आज आम्हाला तिकीट भेटले आहे. बघा फायनली प्रयागराजचे तिकीट निघालेले आहेत आणि आम्ही जाणार आहोत हे कन्फर्म झालेलं आहे. हर हर महादेव.